नंदनवन मध्ये आहो आपण आणि इथं पेट्रोल पंप जवळ बघा मित्रांनो आपल्याला पोर्शे दिसते. क्रूज एक अशी गाडी आहे ना तिच्या मेंटेनन्स नाही करू शकत सगळेच जण, कारण की गाडी बहुत मेंटेनन्स मागते. हात नको लावू, मागाची गाडी आहे. हा डिमोट असा होता जिथं मी पप्पासोबत आलो होतो. तर हे मित्रांनो कशा आहात तुम्ही, आशा करतो तुम्ही खूप छान असाल आणि मी पण खूप छान आहे मित्रांनो. तर मी आहे नागपूरमध्ये आणि आम्ही असेच निघलो होतो गोल्डी दादासोबत थोडीशी गेडी मारायसाठी ॲक्टिवा 6G. तर हे बघा मित्रांनो आपला काही याचा हुली आहे आता थोडासा, कारण की मी आता एका जागी थांबून आहे आणि ऊन घेत आहे कारण की थंडी बहुत आहे मित्रांनो. हे बघा आपला हेल्मेट आहे, हेल्मेट जो मी नागपूरला आणला होता. तर आता ना आम्ही डीमार्टमध्ये चाललो अशीच थोडीशी मस्ती करायसाठी. मजा येईल मित्रांनो डीमार्टमध्ये. थोडा जाऊन नाही पाहू का कसा करायची, का घेणं झालं तर ठीक, नाही तर पैसे तर नाही. तर भेटते मित्रांनो तुम्हाला मोटो ब्लॉगिंग सेटअप. तर हे बघा मित्रांनो व्हिडिओ चालू केल्यावर आपल्याला मर्सिडीज दिसली इथं आणि बस आता आम्ही निघलो डीमार्टमध्ये जायसाठी. आणि डीमार्टमधून काहीतरी घेऊ मित्रांनो, बडे असा थोडासा सस्पेन्स ठेवा, जमलं तर एक चांगलाच काहीतरी घेऊन टाकू. त्याला तिथं सिग्नल आहे, सिग्नल नागपूरमध्ये ना थोडंसं मोठं ब्लॉगिंग रिस्की बी आहे आणि चांगला बी आहे. मारायला तर कटाकुटा बी मारू शकतो, पण हा आपला एरिया नाही. रॉंग साईड येत असेल कोणीतरी त्याला जाऊ द्यायला लागते. तर मित्रांनो फ्युल अप करून घेऊ इथून थोडसा. मी दरवेळेस नाही, दादाकडे एखादी वेळ येते म्हणून जेव्हा येतो तेव्हा हेल्मेट घेऊन येतो सोबत. थैल्यामध्ये टाकून हेल्मेट आणला आणि बस चलो. वी क्रूजची हालत पाय, इतकी चांगली गाडी. क्रूज एक अशी गाडी आहे ना तिच्या मेंटेनन्स नाही करू शकत सगळेच जण, कारण की गाडी बहुत मेंटेनन्स मागते. रेवा मित्रांनो हे डीमार्टमध्ये आलो मी. या डीमार्टमध्ये तर मी किती वेळ आलो. हा डीमार्ट असा होता जिथं मी पप्पासोबत आलो होतो एक वेळ, आणि आम्ही ना गाडी लावली होती तिथं लावली होती टवेरा अमोल अंकलसोबत, आणि आता पण दादासोबत तिथंच येणं झालं. तर हा इथं डीमार्ट आणि आपल्याला पुन्हा इथंच जायचं आहे. थोडंसं पाहू काहीतरी, असंच पाऊस नाही तर असंच जाऊन येऊ. भेटते मित्रांनो तुम्हाला समोर गाडी इथं लावली आहे. मित्रांनो आहे ना तुम्हाला पोशे दाखवते. पोशे या पुशे का, तिचं नाव पोशे आहे का पुशे आहे? पोर्छे. जर आवडली असेल तर 10,000 रुपये टाका दिले. जर मित्रांनो जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो पोशे पाहून घ्या एक वेळ कशी दिसते. जे सौरभ जोशीकडे आहे ना तेवाले. वी नंबर तर पहा मित्रांनो पुरा हरियाणा नंबर आहे, HR. हो अबे हे पोशे वे फरारी वे ना, फरारी वे मित्रांनो, फरारी वे. मग मी तुम्हाला आता दाखवते हिचं नाव. फरारी आहे हे. अबे पोर्शेच होय मित्रांनो. हे बा तिच्या बी घोडाच आहे आणि हिच्या बी घोडाच आहे. हे बा मित्रांनो तिचे टायर बघा. हा लाय व्हील अंधारून बघा यार, दिसत असेल तर तुम्हाला. गरीब ना यार, गाडीच तशी आहे ना. पोर्शे कोणाची ड्रीम कार आहे मित्रांनो, कोणाची नाय. हा मित्रांनो यार सुपर कार बोलते इसको, सुपर कार. यार मी ना स्नॅप बी नाही काढू शकत यार याच्या. ज्याला बी पाहायचं आहे त्यांनी व्हिडिओमध्ये येऊन पाहून जातील, कारण की मी स्नॅप नाही काढू शकत तिच्या. फोटो बढिया काढजो यार, मला सेंड करजो थंबनेलसाठी बढिया. तर असं काही आहे मित्रांनो नंदनवनमध्ये आहो आपण आणि इथं पेट्रोल पंप जवळ बघा मित्रांनो आपल्याला पोर्शे दिसली. कम छान आहे. चला मित्रांनो हिच्या नंबर ना 3 आहे, 0003. हा कम भयानक दिसतं यार मित्रांनो, पाहूनच पोट भरला. चलो जाऊ दे यार, हात नाही लावता येत. हात नको लावू, मागाची गाडी आहे. बघून घ्या मित्रांनो पोर्शे आखरी वेळ होंगे कसे दिसते पोर्शे. तर असं आहे मित्रांनो गाड्याच्या. व्हिडिओ एंड केला होता पण पुन्हा एक वेळ बनवा लागला, कारण की गाडीच इतकी चांगली होती मित्रांनो. तर भेटते मित्रांनो तुम्हाला समोर एक नवीन व्हिडिओमध्ये. दिस इज MS34 रायडर शायनिंग ऑफ. बी सेफ, राइड सेफ. बाय बाय मित्रांनो. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए. 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा.